brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। एक वेळ ठाकरेंसोबत जाऊ पण राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही असा निर्णय जाहीर करत महाराष्ट्र काँग्रेसने रोखठोक भूमिका घेतली आहे। शरद पवारांच्या हाती राष्ट्रवादीची सूत्र होती, तोपर्यंत उघडपणे न बोलणारी काँग्रेस आता फुटीनंतर थेट निर्णय जाहीर करून टाकते। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवरून काँग्रेस रणनीती आखताना घड्याळाचा अलार्म वाजणार नाही याचीही काळजी घेते। मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी बैठकीत नेमकं काय शिजलं, कुणासोबत कोणती आघाडी होणार आहे, काँग्रेसनं भरारी घेण्यासाठी कोणता प्लान आखलाय याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महापालिका निवडणुकीत काँग्रेस जिथं थेट भिडली तिथं हात मजबूत झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे। मुंबईतील टिळक भवनामध्ये राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्यासह निवड समितीमधील सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे। प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीसोबत घड्याळासोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी करणार नाही अशी भूमिकाच मांडली। जिथे स्वबळावर शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक आम्हाला लढायची आहे। जिथलं स्थानिक नेतृत्व हे आघाडी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना करत असेल तर ती आघाडी तिथे आम्हाला करायची आहे आणि इंडिया अलायन्स आणि समविचारी यांच्यासोबतच आम्ही आघाडी करणार आहोत आणि शक्य तिथे आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत। जर समजा शरद पवारांच्या पक्षातल्या एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढवायची असेल तर त्याला तुतारी न घेता तो घड्याळ चिन्ह आम्ही पुणेमध्ये या अनुषंगानंच घड्याळाच्या सोबत न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीसोबत न जाता आम्ही युबीटीच्या सोबत गेलो। अशा अनेक चंद्रपूरला आम्ही स्वबळावर लढलो। म्हणजे 300 पेक्षा अधिक निवडणुकांमध्ये जर आम्ही हे आमचं धोरण राबवलं आहे तर यावरून काँग्रेस विचारांसोबत किती पक्का आहे, कर्मठतेने आहेत, हे यातून ध्वनित होत आहे। मी सांगितलं, मी उत्तर दिलं त्यांचं। घड्याळ जिथे आहे, घड्याळाचा अलायन्स पार्टनर असेल तिथे आम्ही जाणार नाही। काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय, मात्र त्यामागील कारणांचाही अंदाज आपण घेऊयात। यातलं पहिलं कारण आहे पक्षात जीव आणण्यासाठी। गेली अनेक वर्ष काँग्रेस आघाडीत लढतीये। राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तर कायम आघाडी असते, त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना निवडणुका लढवता येत नाहीत। परिणामी पक्षाला मरगळ आली आहे। त्यातच भाजपच्या लाटेत काँग्रेस कमजोर सुद्धा झाली आहे। स्वबळावर उभारल्यास कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल। कार्यकर्त्यांसह तालुक्यात काँग्रेसचा झेंडा नेहमीच फडकत ठेवणाऱ्या आणि काँग्रेसचा झेंडा कायमस्वरूपी हातात धरणाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीनं बळ मिळेल असा प्रदेश काँग्रेसचा हेतू आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतही काँग्रेसचं परंपरागत स्पर्धक असणं हे यातलं दुसरं कारण। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मतदार एकच आहे। दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्षतेचा विचार घेऊन चालतात। धर्मनिरपेक्ष मते खेचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नेहमीच स्पर्धा असते। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर आम्हीच एकमेव आणि खरा धर्मनिरपेक्षतेचा विचार घेऊन चालणारे आहोत हे बिंबवण्याची नामी संधी काँग्रेसकडे चालून आली आहे। शरद पवारांनी घेतलेल्या भूमिका पाहता त्यांच्या राष्ट्रवादीपेक्षा स्वबळावर लढल्यास निश्चित फायदा मिळेल असा काँग्रेस नेत्यांचा अंदाज आहे। तिसरं कारण आहे वोट ट्रान्सफर न होणं। राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले तर शरद पवार महाविकास आघाडीतच राहिले। आता झालेल्या महापालिका निवडणुकीत सगळं चित्र क्लिअर झालं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खुलेपणानं दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत निवडणूक लढवली, तर राज्यातील अनेक महापालिकांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्हीकडील नेते आणि कार्यकर्त्यांनी आतून एकमेकांना मदत केल्याची चर्चा आहे। म्हणजेच आघाडी करून सुद्धा, जागा सोडून सुद्धा मत ट्रान्सफर होत नसतील तर आघाडी कशाला करायची या विचारावर काँग्रेसचे नेते आलेत। त्यातूनच हर्षवर्धन सपकाळ यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळेच काँग्रेसला आघाडीत फायदा होण्यापेक्षा नुकसान होतंय हे चित्र समोर आलं। निवडणुकीत आघाडी केल्यास 4 जागा जास्त मिळतील सुद्धा, निवडून येतील सुद्धा, पण ज्यांच्या जीवावर निवडणूक होते, पक्ष चालतोय, तो कार्यकर्ता खचतोय, त्याचं काय करायचं हा काँग्रेससमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता। याचं उत्तर शोधण्यासाठीच काँग्रेसनं ही स्वबळाची भूमिका घेतल्याचं आणि घड्याळासोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय।
आता या सगळ्या वरच्या कारणांसोबतच आणखी काही गणितं काँग्रेसनं मांडल्याची चर्चा आहे। ही रणनीती यशस्वी झाली तर काँग्रेसला भरारी मिळू शकते, कारण आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या महाराष्ट्रभर केलेल्या झंझावाताशिवाय आश्चर्यकारक जागा मिळाल्याचं आपल्याला अनेक आकड्यांमधून समोर आलंय। आता काँग्रेसची नवी खेळी हाताला मजबूती मिळवून देऊ शकते का, यासाठी पुढच्या निकालाची वाट पाहावी लागेल। पण यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळेल, कार्यकर्त्यांमधून नेते घडतील, हेच काँग्रेसचं यश असेल आणि हेच मजबूत हात भविष्यास भाजपशी भिडताना दिसतील। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचा हात खरंच मजबूत होईल का? ग्रामीण भागात काँग्रेसला पुन्हा बस्तान बसवता येईल का? की ही रणनीती आखण्यास काँग्रेस नेत्यांना उशीर झालाय, आता पुढच्या लढाईची तयारी करायला हवी। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।